भाग्यनगर येथील आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडला ठोकले टाळे। शिवम असोसिएटवरील कारवाईनंतर जिल्हा प्रशासनाने केलेली ही दुसरी कारवाई। जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या लेखी आदेशानंतर तपासणीला सुरुवात। भाग्यनगर येथील आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडची शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही महसूल पोलीस व सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली। शुक्रवारी रात्री संस्थेच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले असून 2 दिवसातील चौकशीत काय निष्पन्न झालं याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल देण्याची तयारी सुरू होती। प्रांताधिकारी श्रवण नाईक यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळपासून ही चौकशी सुरू होती। रात्री उशिरा चौकशी पूर्ण करून अधिकारी तिथून निघून गेले होते। शुक्रवारी सकाळपासून पुन्हा आदित्यराजच्या कार्यालयात कागदपत्राची पडताळणी सुरू करण्यात आली। खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच, टिळकोडीचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजारी, उद्यमबागचे पोलीस निरीक्षक महांतेश होसपेट आदीसह पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी भाग्यनगर परिसरात ठाण मांडून होते। बेळगावचे डीसीपी यांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली। जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या लेखी आदेशानंतर तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे। कार्यालय सील करण्याची प्रक्रिया सुरू होताच काही महिलांना अश्रू अनावर झाले। कार्यालयाबाहेर चिंताग्रस्त अवस्थेत ठेवीदारांनी भावना व्यक्त करत अश्रू ढाळले। शुक्रवार दिनांक 5 जून रोजी अधिकाऱ्यांनी तपासणी पूर्ण केली आहे। कीपॅड व बर्ड्स कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल करण्याची तयारी सुरू होती। तत्पूर्वी आदित्यराजच्या कार्यालयाला सील ठोकण्यात आले। उपलब्ध माहितीनुसार या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून संस्थेचे व्यवहार उलाढालीविषयी माहिती घेण्यात आली। चौकशीसाठी गरज भासेल तेव्हा पोलीस संपर्कात येण्याची त्यांना सूचना करण्यात आली आहे। आदित्यराजचे संस्थापक बलराज माने यांच्याशी गुरुवारी अधिकाऱ्यांनी संपर्क साधला होता। शुक्रवारी त्यांचा फोन स्विच ऑफ असल्याचं सांगण्यात आलं। 2 दिवसाच्या तपासणीतून नेमकं काय निष्पन्न झालं हे एफआयआर दाखल झाल्यानंतरच माहिती होणार आहे। शिवबसवनगर येथील शिवम असोसिएटवरील कारवाईनंतर जिल्हा प्रशासनाने केलेली ही दुसरी कारवाई आहे। या संस्थेतील गुंतवणूकदारांची संख्या किती, एकूण झालेली उलाढाल किती याची चौकशी करण्यात येत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं।